वरती जरा वरती जरा करा हां युगाय ब्रह्माय रत्नाय परिष्ठानाय साराय सहस्राणाय नमो नमः श्री राजयोगाय अनंत करवाय महाप्राध्याय महाराजाय नमो नमः। साईनाथ प्रभु महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। थांबा आले का पुढे थांबा इथून चालू करा पालखी बाहेर येईल त्या पालखी बाहेर येईल तेव्हा थांबा एक मिनिट नाही करू नका काढणार आहेत ना पालखी खालना काढणार आहेत ना थांबा इथे आल्यावर काढा एक मिनिट थांबा
इथे तू आरतीला होता ना. आज पालखी सोहळा आणि भंडाराचा हा कार्यक्रम फुलपाड्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे करत असतात आणि आज पण त्याच पद्धतीने हा कार्यक्रमाचं नियोजन आहे. अंकुश शेलार साहेब, काय सांगाल? तुमच्या बिल्डिंगमधून प्रतिवर्ष अशा प्रकारचा हा कार्यक्रम केला जातो. सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही हा दिंडी सोहळा आज 2018पासून ते स्थापना केल्यापासून जे आम्ही सुरुवात केलेली आहे ती चांगल्या प्रकारे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि असाच प्रतिसाद मिळावा ही अशी आमची विनंती आहे, अपेक्षा आहे की असंच सगळ्यांनी सहकार्य आम्हाला करावं. सर, आज बघा ना, सर्व जनसमुदाय तुमच्याबरोबर लोटलेला आहे, पण पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे काय सांगाल की पावसाने व्यत्यय आणून सुद्धा बाळगोपाळ तुमच्याबरोबर आज आहेत? पावसाने व्यत्यय आणल्या असतानासुद्धाही आम्ही ही मिरवणूक, आम्ही ही पालखी तशीच चालू ठेवलेली आहे. भर पावसात आम्ही ही मिरवणूक, आमची पालखी साईबाबांची जी पालखी आहे ती आम्ही काढली आहे त्याच हिशोबाने. काय कार्यक्रमाचं कसं प्रतिवर्षी कसं नियोजन असतं भंडाऱ्याचं वगैरे? दरवर्षी ह्या भंडाऱ्याचं नियोजन म्हणजे एक तर आमच्या सकाळचं म्हणजे आदल्या दिवशी आमची पालखी असते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही भंडारा ठेवतो. हे 2 दिवसाचा आमचा प्रोग्राम. उद्या भंडाऱ्याचं नियोजन कसं असेल? उद्या संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आमचा भंडारा आहे. तीर्थप्रसाद असतो आमचा. संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत. कार्यक्रम काय असतात म्हणजे उद्या सकाळचे म्हणजे भजन असतात सकाळी आणि दुपारचं एक सकाळी काकड आरती, त्याच्यानंतर आम्ही एक भजन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग स्वागत समारंभ वगैरे आम्ही करतो आणि मग संध्याकाळी 6च्या नंतर आम्ही भंडारा जातो. आता ही मिरवणूक आहे ती परत साईबाबांच्या मंदिरात किती वाजेपर्यंत पोहोचेल? ही आता जवळजवळ तरी पण अर्धा एक तास जाईल आम्हाला आणि पावसामुळे आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे लेट झाला आहे. नक्की, थँक्यू सर. संस्थापक अध्यक्ष मंजित सर आहेत. मंजित सर, काय सांगाल आणि कशी नियोजन आहे या कार्यक्रमाचं? हे एक नंबर नियोजन आहे. आमच्या लय सहकार्य भेटते आपल्याला हे पालखी आणि भंडाऱ्याचा आणि आपला हे 7वा वर्ष आहे. हे देवाची कृपा आहे, ते आपल्याला सगळं चांगलं होऊन जाते. बाबाची कसं नियोजन आहे? आज काय प्रोग्राम आहे आणि उद्या काय प्रोग्राम आहे? आज बाबाची 25 तारीखला पालखी असते आणि 26 तारीखला भंडारा असते. 26 ऑक्टोबरला भंडारा असते आणि चांगला होऊन जाते. कशापर्यंत या सोसायटीमधील सर्व
सर्व लोकांचा तुम्हाला या प्रोग्रामसाठी प्रतिसाद मिळतो? सगळा प्रतिसाद येतात, सगळं चांगलं आपला सपोर्ट आहे, चांगलं आहे. आपल्या सोसायटीच्या लोकांचा बी आहे, बाहेरच्या लोकांचा बी आहे, सगळे आपल्याला सपोर्ट चांगला करतात. आज पावसाळीचा व्यत्यय येऊन सुद्धा तुमच्या सोसायटीची संख्या असे आज भरपूर लोटली आहे. ही कोणाची साईबाबांची कृपा आहे? साईबाबाची कृपा आहे आणि साई भक्तांची कृपा आहे सगळी आपल्यावर. म्हणजे एवढ्या पावसामध्ये बी सगळे बघा, कॅमेरा मारा तिकडे कसे बघा, सगळे कॅमेरा मारा, कशी कृपा आहे बाबाची, बाबाचे भक्त आहे. आता ही मिरवणूक कसा रूट आहे आणि तुमच्या सोसायटीमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचेल? आता आमच्या 6 वाजता आपण पालखी काढलेली. आता आपल्याला जाताना 10 वाजतील. आता म्हणजे रूट कसा आहे, गांधी चौक आपल्या जिल्हा परिषदच्या इकडून बाहेर काढली की गांधी चौकात गुरुदत्त मंदिरमध्ये तिकडे दर्शन घेतले. आता आपण आरजेच्या सिग्नलमधून राईट मारून डायरेक्ट आपल्या मंदिराकडे. या मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवारी काय उपक्रम असतात तुमचा पूजा अर्चा? ते आता पावसामध्ये थोडा थांबवला आहे. जेव्हा पाऊस संपेल तेव्हा परत आपला दर गुरुवारी खिचडी असते, काय देवाचा प्रसाद असते, कधी रवा असते, कधी काय काय प्रसाद चालूच असते. नक्कीच आज असंच पाहिलं तुम्ही, साई भक्त ही तल्लीन झालेले आहेत आणि उद्या एक भंडारा आहे. या भंडाऱ्याचं अनेक भक्तगण जे साईबाबांचे आहेत त्याचा तो लाभ घेत असतात आणि आनंदाने त्या साई चरणी ते लीन होत असतात. साई चरणी सर्वांची अशीच कृपा राहावी यासाठी सर्व भक्तगण या आतुरतेने या पावसामध्ये सुद्धा डान्स वगैरे करताना तुम्ही बघाल महिला तल्लीन झालेल्या आहेत, कारण ही सर्व कृपा जी आहे ती साईबाबांची कृपा आहे. धन्यवाद. तुम्ही या मंडळाचे किंवा ह्या ट्रस्टचे खजिनदार आहेत आणि उपखजिनदार आहेत आपल्याबरोबर. कशा पद्धतीने तुमचं ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन असतो आणि जो लागणारा फंड जो असतो तो कशा पद्धतीने आपण अरेंजमेंट करता? देणगीच्या स्वरूपात वगैरे कसं? सर्वात पहिला तर सर्वांना ओम साईराम. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. सालाबतप्रमाणे आपण 25 तारखेला साईंची पालखी काढतो, 26 तारखेला आपला साईंचा भंडारा असतो. तर जशी गेल्या वर्षीप्रमाणे आमची जे काही नियोजन असतं ते पण यावर्षी झालं आहे आमचं व्यवस्थित. ज्यांना कोणाला देणगी द्यायची असते ते देणगी देतात, पण यावेळी जरा पावसाने आपल्याला थोडा प्रॉब्लेम झाला आहे पावसामुळे, पण आपलं व्यवस्थित झालं आहे. यावेळी नियोजन व्यवस्थित झालं आहे. साहेब काय सांगाल या नियोजनात कशा पद्धतीने आज पाऊस असताना सुद्धा नियोजन तुम्ही केलं आहे? बघा हे सगळं मुलं आहेत त्यांना चहा पाणी नाश्ता या सध्या ज्या काही गोष्टी असतात त्या कशा आहेत? त्या सगळं बघा जे काही आहे बाबांच्या कृपेने होत आलेलं आहे आणि जसं चाललं आहे त्या पद्धतीने होत आहे. आणि सध्या कसं या पावसामुळे आहे ना थोडासा त्रास झाला, पण हरकत नाही, तरी पण कार्यक्रम एकदम मस्त चालला आहे. सगळे आनंद बाळ गोपाळ मजा घेत आहेत. आम्हीही त्यामध्ये त्यांच्याबरोबर सामील आहोत. नक्कीच. काय ह्या साई भक्तांना काय आवाहन कराल प्रत्येक वर्षी तुम्ही जे असं काम करत असता तर? बस असंच सहाय्य करत राहावा, आमच्याबरोबर राहत राहावा. आम्ही आज दोन्हीही साई सिद्धी अपार्टमेंट ए विंग बी विंगमधले लोक एकत्र येऊन हे सालाप्रमाणे हे करत असतो. हे मंदिर जे आहे हे आमच्या बिल्डिंगच्या आतमध्ये असल्या कारणामुळे आम्हाला त्यात पण खूप आनंद आहे. आणि हे कामं जे होत राहतात या ट्रस्टच्या मार्फत काही ना काय परिसरातील सर्व आजूबाजूच्या सोसायटीमधून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? चांगला असतो, आम्हाला नेहमी चांगला असतो. आणि आता तुम्ही उद्या आल्याच्या नंतर पुन्हा बघून घ्या भंडाराही कसा असतो, मला तेही खूप चांगला आनंद. नक्कीच. थँक्यू सर.
पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.